गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. गुरुपौर्णिमा आलेली आहे 29 जुलै रोजी, म्हणजेच वार आहे बुधवार. या दिवशी आहे गुरुपौर्णिमा व आपल्या महाराजांना घरच्या घरी गुरुपद कसं द्यायचं आणि गुरु का करून घ्यायचं, त्याचं महत्व काय आहे, या संबंधीचा आजचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ जास्त लांबड लावणार नाही किंवा जास्त मोठा करणार नाही. जे शक्य आहे आणि जे तुमच्या गरजेचं आहे, अशा कशा पद्धतीने योग्य पद्धतीने गुरुपद घ्यायचं हेच तुम्हाला मी आज सांगणार आहे. बघा, जीवन हे आपलं आयुष्य म्हणजे ऊन व सावलीसारखं असतं. कधी आयुष्यामध्ये दुःख येतं तर कधी सुख येत असतं. आणि या जीवनामध्ये आपल्याला योग्य व्यक्ती आपला गुरु असणं देखील महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यात असा व्यक्ती असणं महत्वाचं आहे जे पावला पावलावरती आपल्याला योग्य मार्गावरती घेऊन जाईल. पावला पावलावरती आपल्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला चुका दाखवून देईल व त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील दाखवेल. त्या कारण भरपूर लोक असे देखील असतात जे फक्त आपलं कसं वाईट होईल हे चिंतत असतात. आपलं चांगलं झालेलं त्यांना बघवत नसतं. असे देखील लोक आपल्याला पावला पावलावरती भेटतील जे तुम्हाला चुकीच्या मार्गावरती किंवा योग्य वळणावरती आणण्याचा प्रयत्न करत नाही. उलट अजून कसं तुम्ही बिघडाल, अजून कसं तुमच्या हातातून काही चुका घडतील याचा ते अथान प्रयत्न करत असतात. आणि यासाठीच आपल्या आयुष्यामध्ये योग्य व्यक्ती असणं, जो आपला गुरु आहे, हे महत्वाचं आहे. अशी योग्य व्यक्ती जी आपल्या जवळ देखील असेल आणि आपण आपल्या मनातलं काही मोकळं केलं, आपण आपल्या मनातल्या काही भावना त्याच्यापर्यंत पोहोचवल्या आणि काही अडचणी आपल्या आर्थिक जीवनातल्या सांगितल्या, आर्थिक अडचणी असो, काही असो, बाहेरचे असो, घरातले असो, कोणत्याही असो, त्यातून बाहेर पडण्याचा तो मार्ग आपल्याला दाखवेल, योग्य वळणावरती आपल्याला आणून सोडेल, असा योग्य गुरु आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आपलं रडगाणं, आपल्या चिंता, आपल्या अपेक्षा सगळं काही तो पूर्ण करू शकतो. असा कोणता गुरु असेल तर ते फक्त आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. कारण आपल्याजवळ अशी एखादी व्यक्ती असते जे आपल्याला योग्य मार्ग दाखवत असते. पण गुरु असणं देखील अतिशय महत्वाचं आहे. कारण बघा, आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर लहान बाळ, एखादी लहान मुलगी किंवा मुलगा आपल्या बाहुलीसोबत खेळत असतो. त्यांना भातुकल्यांचा खेळ भरपूर भरपूर आवडतो. म्हणजे ती बाहुली असते, ज्या पद्धतीने आपण त्यांना ट्रीट करत असतो, त्यांना खाऊ घालत असतो, त्यांना झोपू घालवू असतो, तर त्याच पद्धतीने त्या बाहुलीसोबत खेळत असतात, त्यांना खाऊ पिऊ घालत असतात, त्यांना झोपवू देतात, म्हणजे त्यांना निनी निनी करत असतात, म्हणजे त्या त्याच्यासोबत गप्पा मारतात. ते ऐकत नाहीये हे देखील त्यांना माहित असतं, तरी देखील निस्वार्थपणाने त्या बाहुलीमध्ये ते बाळ रमून गेलेलं असतं. अशाच पद्धतीने आपल्याला रमून जायचं आहे आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये. आणि स्वामींसारखे दुसरे कोणतेच गुरु नाही, तेवढं लक्षात घ्या. स्वामींना तुमच्याकडून काही सुद्धा नकोय. फक्त महाराजांना गुरुपद कशासाठी द्यायचं आहे? कारण आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणार कोण? म्हणजे आपले गुरु. आपले गुरु जर आपण एकदा करून घेतले तर आपल्या आयुष्याची नौकेची दोरी जर महाराजांच्या हातात देऊन एकदा ठेवली की बिनधास्त राहायचं. बिनधास्त राहायचं म्हणजे काहीही चुका करायचं नाही. आपण बिनधास्त राहायचं. कारण आपली नौका कशी पार करायची, आपली नौका त्या वादळातून, त्या संकटातून बाहेर कशी काढायची, हे फक्त महाराजच बघणार आहेत. दुसरं कोणी देखील बघणार नाही. कारण असे देखील भरपूर व्यक्ती भेटतात, तुम्ही ज्या अडचणी किंवा जे रडगाणं तुम्ही त्यांच्या समोर गाता त्याचा भाव ते करतात. त्याच्या विरुद्ध अजून पुढे थोडे तेल मसाला फोडणी देऊन पुढच्या व्यक्तीपर्यंत ट्रान्सफर करतात. म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे असं करत तर सगळ्या गावभर होऊन जातं. म्हणजे आपण सांगतोय आणि पसरतं तिसरंच. याच्यापेक्षा जे काही सांगायचं आहे इथे सांगा ना, महाराजांना सांगा. आपल्या मनातलं, ज्या पद्धतीने आपल्या आई आपल्या बाळाला हवेमध्ये भिरकवते त्यावेळेस ते बाळ घाबरत नाही. ते बाळ घाबरत नाही कारण त्याला विश्वास असतो की माझी आई मला कधीच पडू देणार नाही. त्या बाळाला देखील विश्वास असतो की माझी आई मला पडून देणार नाही. असाच विश्वास महाराजांवरती ठेवायचा आहे की माझे स्वामी मला कधीच हरू देणार नाहीत, मला कधीच पडू देणार नाहीत आणि मला प्रत्येक संकटात माझे महाराजच, माझे स्वामीच मला बाहेर काढणार. जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत माझे स्वामी माझा कधीच हात देखील सोडणार नाही, साथ देखील सोडणार नाही. माझ्या संपूर्ण कुटुंबाचं रक्षण फक्त माझे गुरु, माझे स्वामी समर्थ महाराज करणार आहे. गुरु आपल्याला महाराजांना करून घ्यायचं आहे. बघा, आपल्या कुलदेवताला विसरायचं नाही. त्यांचा देखील आशीर्वाद घ्यायचा आहे. या दिवशी गुरुपद घेण्या अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे. गुरुपद कसं घ्यायचं ऐका. सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर तुमचं स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ घर करायचं आहे. देवपूजा अगोदर करायची आहे. महाराजांना शुद्धोदक स्नान घालायचं आहे. आता गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची हे तुम्हाला मी सांगणारच आहे. पण गुरुपद घेण्या अगोदर देखील महाराजांना शुद्धोदक स्नान घालायचं आहे. महाराजांना अगोदर जलाने स्नान घालून घ्या, दुधाने स्नान घालून घ्या, नंतर पंचामृत किंवा तुम्हाला साखर, मध, खडीसाखर, दूध, दही, त्याच पद्धतीने तुळशीपत्र, फुले हे जो महाराज तुमच्या जवळ ठेवायचं आहे. आणि याने देखील महाराजांच्या चरणावरती
एक एक वस्तू अर्पण करायची आहे. आणि हे झाल्यानंतर कोमट पाणी घ्यायचं आहे, गरम नाही, थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे. म्हणजे तूप वगैरे असतं त्याच्यामध्ये ते मूर्तीला चिटकून राहत नाही. त्या कोमट पाण्याने आपल्याला महाराजांना स्नान घालायचं आहे. यालाच शुद्धोदक स्नान म्हणतात. आणि हे तीर्थ फेकून द्यायचं नाही, ही चूक करायची नाही. हे तीर्थ घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडं थोडं तीर्थरूपी प्रसाद म्हणून तुम्हाला घ्यायचा आहे. आणि राहिलेले जे तीर्थ आहे ते तुम्ही बाहेर तुळशीच्या झाडात टाकू शकता. बघा आता हे स्नान वगैरे करून झालं. आता गुरुपद कसं घ्यायचं, याच्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. नारळ चांगला घ्यायचा आहे, पाण्याने भरलेला. एक गुलाबाचं फूल लागणार आहे, बरोबर. गुलाबाचं फूल, नारळ तुम्हाला लागणार आहे. आणि तुम्हाला त्याच्यावरती एक सिक्का ठेवायचा आहे आणि तुमच्या हातात घ्यायचा आहे. तुमच्या छातीच्या बरोबर पुढे येईल अशा पद्धतीने तुमच्या हातात घ्यायचा आहे. तुम्हाला महाराजांना विनंती करायची आहे की महाराज, आजपासून माझा जोपर्यंत, या क्षणापासून माझा जोपर्यंत श्वास चालू आहे, याच जन्मात नाही तर पुढच्या 7 जन्मासाठी काय 700 जन्मासाठी तुम्हीच फक्त माझे गुरु व्हा आणि मला तुमचा शिष्य बनवून घ्या. माझ्या आयुष्याची नौका फक्त तुम्हीच तारू शकता. माझे तुम्ही गुरु व्हा, मला योग्य तो मार्ग दाखवा. मला प्रत्येक संकटातून फक्त तुम्हीच बाहेर काढू शकता आणि तुम्ही हे गुरुपद स्वीकार करा, अशी महाराजांना विनंती करायची आहे. महाराज, माझ्या व माझ्या संपूर्ण कुटुंबाचं तुम्हीच रक्षण करू शकता. करता करविता महाराज तुम्हीच आहात आणि संपूर्ण विश्वाचं देखील पालन तुम्हीच करता. तर या लेकराचं देखील पालन तुम्हीच करा. आणि या लेकराकडून कधीही न कळत चूक झाली तर त्याला योग्य मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करा. आणि जितकी होईल तितकी सेवा माझ्याकडून करून घ्या. आणि मी सेवा करणारी कोणीच नाहीये किंवा कोणीच नाहीये. माझ्या हातून जेवढी होईल तेवढी तुम्ही सेवा करून घ्या. आणि तुमच्या चरणाशी मला जागा द्या, तुमच्या चरणाशी मला लीन करून घ्या आणि मला शिष्य करून घ्या, अशी महाराजांना विनंती करायची. आणि तो नारळ तिथे ठेवायचा. आता दुसऱ्या दिवशी त्या नारळाचं करायचं काय, हा देखील प्रश्न येतो. तर तो नारळ तुम्हाला तुमच्या जवळपासच्या मठात, तुमच्या जवळपास दत्त मंदिर असेल तर तिथे ठेवायचं आहे. जर जवळपास तुमच्या मठ केंद्र असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही गुरुपद घेऊ शकता. आपल्या जवळपासच्या मठात केंद्रात देखील गुरुपद दिलं जातं. आणि नसेल शक्य तर तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही गुरुपद घेऊ शकता. आणि फुल वगैरे महाराजांच्या चरणाशी देखील अर्पण करू शकता. अशा पद्धतीने हे झालं गुरुपद, बरोबर. गुरुपद घ्यायचं आहे, पण गुरुमंत्र देखील अतिशय महत्वाचा आहे की नाही. गुरुमंत्राशिवाय गुरुपद तुम्ही कसं घेणार. तर गुरुपद घेण्यासाठी काय करायचं आहे, कोणता गुरुमंत्र बोलायचा आहे. बघा, नंतर काय करायचं आहे, तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला तीर्थ घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, तीर्थ म्हणजेच पाणी घ्यायचं आहे तुम्हाला. आणि जो गुरुमंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो गुरुमंत्र तुम्हाला बोलायचा आहे. आता गुरुमंत्र काय आहे तो नीट ऐका. हा गुरुमंत्र मी ते स्क्रीनवरती देखील देईन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील. गुरुमंत्र असा आहे, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोकम जठरे धारयाम्यहम शिरसाट धारयाम्यहम. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोकम जठरे धारयाम्यहम शिरसाट धारयाम्यहम. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम जठरे धारयाम्यहम शिरसाट धारयाम्यहम. असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे 3 वेळा. आणि ते तुम्हाला जे जल आहे तुमच्या हातामध्ये, जे तीर्थ आहे ते तुम्हाला प्यायचं आहे. यावेळेस तुमचं गुरुपद पूर्ण होतं आणि गुरुपद स्वीकारलं जातं. हे तीर्थ घ्यायला कोणी विसरायचं नाही. फक्त नारळ ठेवला म्हणून आपलं गुरुपद महाराजांनी स्वीकारलं असं नाहीये. आणि नंतर तुमच्या ज्या काही सेवा असतील त्या सगळ्या सेवा करा. तुम्ही नंतर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा. 1 माळा, 11 माळा तुमच्याने होईल तेवढ्या शक्य माळा करा. तारक मंत्राची सेवा करा. श्री स्वामी समर्थ महाराजांचे जे सारामृत आहे, चरित्र सारामृत, ते पठण करा. भरपूर लोकांचं गुरुज्योतीचं पारायण देखील सुरू असणार आहे. तर ते पारायण पूर्ण करून महाराजांना नैवेद्य दाखवून गुरुपद देखील आपल्याला घ्यायचं आहे. आणि महाराजांच्या आवडीचा नैवेद्य या दिवशी दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही पेढ्याचं दाखवा, की स्वतःच्या हाताने बनवून देखील नैवेद्य दाखवू शकता. महाराजांना बेसनाचे लाडू अतिशय पसंत आहे. खूप महाराजांना बेसनाचे लाडू आवडतात. तर तुम्ही बेसनाचे लाडू देखील महाराजांना दाखवू शकता. अशा पद्धतीने महाराजांना अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी गुरुपद द्यायला आणि गुरुमंत्र बोलायला अजिबात विसरायचा नाही. तुम्हाला समजलं असेल गुरुपद कसं घ्यायचं. कारण आपल्या सगळ्या या संकटातून बाहेर काढण्याचा एकच मार्ग होता म्हणजे आपले गुरु. आणि गुरु आपल्याला भरपूर प्रकारच्या वाईट शक्तीपासून देखील आपलं संरक्षण करतात, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करतात आणि आर्थिक अडचणीतून देखील आपल्याला नवीन मार्ग दाखवतात. त्याच पद्धतीने लक्ष्मी खुले होण्याचे मार्ग देखील ते खुले करत असतात. यासाठी आपल्याला आपल्या गुरूंना गुरुपद द्यायला कोणीही विसरायचं नाहीये.
तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ छोटा होता पण खूप महत्त्वाचा होता, जो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओच्याच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या मी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.